आणखी एक कोपरखेडणे गावामधून घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अशोक लालचंद्र पाटील, किशोर लालचंद्र पाटील, विकास लालचंद्र पाटील, अजय लालचंद्र पाटील यांचं घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. विसर्जन आता दोघांचा झालाय, त्यांचं हार्दिक स्वागत. शाळेच्या मूर्ती गणपतीच्या असतील नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचं सर्टिफिकेट एक प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे ते शाळेच्या मूर्ती असेल ते आपण नाव यायचं प्रशस्ती पत्रक देऊन आपला सर्टिफिकेट घेऊन जायचं. आपण बघा मेन घाटावरती गर्दी झालेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आता आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की ज्या लहान मूर्ती आहेत त्या लहान मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आम्ही घाट क्रमांक 2 सुरू केलाय. जर आपल्या मूर्त्या लहान असतील तर त्या घाटावरती विसर्जनासाठी न्यायचं आहे. मेन घाटावरती त्या मूर्ती आणू नका. अत्याधुनिक क्रेन आणि रिमोट कंट्रोल ट्रॉलीच्या साह्याने गणपती बाप्पा विसर्जनाचा नयनरम्य सोहळा पाहत आहात. या पाटाच्या खाली कृपया कोणी याच्याकडे काळजी घ्यायची आहे. बाकीच्यांनी बांधव करा. आणखी एक शाडूची मूर्ती विसर्जनासाठी आलेली आहे. मी मगाशी बोललो तुला कोपरखेडणे गावाची घरगुती गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे शाडूची मूर्ती विसर्जनासाठी आलेली आहे. अशोक लालचंद्र पाटील, किशोर लालचंद्र पाटील, अजय लालचंद्र पाटील आणि विकास लालचंद्र पाटील यांच्या घरगुती गणपती बाप्पाची शाडूची मूर्ती आता विसर्जनासाठी सज्ज झालेली आहे. मध्ये कोणी उभे राहू नका. त्याला मधली गर्दी कमी करा. मूर्ती आणि ट्रेनच्या समोरची गर्दी कमी करायची आहे. विसर्जन झाल्यानंतर आपल्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून मी अशोक लालचंद्र पाटील यांना विनंती करेन की आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आपलं प्रशस्ती पत्र देऊन आपल्या कुटुंबाला आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि नवी मुंबईमध्ये मकर सजावट स्पर्धेमध्ये मुंबई प्रकार यांच्या माध्यमातून जी मकर सजावट स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान याच गणपती बाप्पाने पटकावलेला आहे. आमचे मकर सजावट आर्टिस्ट किशोर लालचंद्र पाटील यांनी ती मकर सजावट केली होती आणि मुंबई सकाळच्या मकर सजावट स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. त्याचं हार्दिक अभिनंदन. चला समोर गर्दी करू नका. मूर्तीच्या समोर गर्दी कमी करायची आहे. महेश पाटील ट्रेन जवळ उभे असेल. महेश पाटील ट्रेन जवळ. त्याचबरोबर नामदेव बळीराम पाटील यांच्या सुद्धा घरगुती शाडूची गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी